हाय गायस, दिस इज दीपक मोरे आणि अँड संडे स्पेशल. आज मी पोहे बनवणार आहे आणि तुम्हाला कदाचित वाटेल की बायको गोड गोड बोलून काहीतरी काम करून घेते, आतमून घेते. खरं तर हां, हां. नाही, नाही असं काही नाही. आता त्यातच तिने मला सांगितलं असं काही खरं सांगायचं नाही. मी माझ्या मनाने कोणीही मला फोर्स केलेलं नाही आणि आज मी पोहे बनवतोय. ओके. चला तर मग. कढई तापवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचे. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि मस्तपैकी ते तळून घ्यायचे, व्यवस्थित तळायचे. त्यानंतर ते शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे. कढीपत्ता, मिरची, कांदा टाकायचा. कांदा आणि की मिरची कापताना लक्षात घ्या, कुठले सासू काय बोलली, जाऊ काय बोलली हा विचार करू नका, नाहीतर बोट कापून घेतात. हे मस्तपैकी तळून घ्यायचं या कढईमध्ये आणि त्यानंतर बघा किती छान दिसतंय. थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये. त्या पोह्यांमध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर मीठ टाकायचं चवीपुरतं. त्या पोह्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर ही आहे कोथिंबीर. ती याच्या कढईमध्ये टाकून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर पोह्यामध्ये पण टाकायची आणि मस्तपैकी ते एकजीव करून घ्यायचं, चांगलं एकत्र करायचं. आणि मग हे पोहे असे बदाबदा नाही टाकायचे, हळू प्रेमाने टाकायचे. बघा किती छान दिसते. वाह! 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 मस्तपैकी ते हलवून घ्यायचं. उलथं-पालथं करून घ्यायचं चांगलं पोहे. बघा, बघा. म्हणजे सगळं त्यात टाकलेल्या वस्तू एकत्र होतात आणि थोडीशी साखर टाकायची त्याच्यामध्ये. छान चव येते. लिंबू पिळायचं. आहाहाहा! आणि झाकण ठेवायचं. थोड्या वेळाने झाकण काढल्यावर ओ हो, हो, हो! क्या बात है! अत्यंत छान दिसतात हे पोहे आणि कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आणि मस्तपैकी पोहे खायचे. वाह! क्या बात है! थँक यू.